अरेंज मॅरेज भाग 20. असेच एकमेकांवर प्रेम करण्यात आणि एकमेकांना समजून घेण्यात प्रिया आणि अजितचे 2-3 दिवस कसे निघून गेले त्यांना सुद्धा कळालं नाही. अजित प्रियाची खूप काळजी घेत होता आणि प्रियाही. हळूहळू अजितसोबत मनमोकळेपणाने बोलण्याचा प्रयत्न ती करत होती. कितीही नाही म्हणलं ना तरी रात्रीच्या मनात कुठेतरी अजूनही अजितबद्दल थोडीशी भीती होतीच तिच्या मनामध्ये. कारण अजितने आधी जो त्रास तिला दिला होता ना, त्यामुळे एका अवघडलेपणाची भावना तिच्या मनातच होती. असेच दोघेही पुन्हा 2 दिवसानंतर त्यांच्या घरी परत आले होते. अजित आज सकाळीच लवकरच बेंगलोरला निघून गेलेला होता. कारण त्याला अर्जंट काम होतं त्यामुळं. कारण त्याची आज एक महत्त्वाची मीटिंग सुद्धा होती. तर सोबतच त्याचा एक महत्त्वाचा प्रोजेक्ट पण लवकरच लॉन्च होणार होता. त्याचीच तयारी करण्यासाठी तो आज जरा लवकरच बेंगलोरला निघून गेलेला होता. या सगळ्या गडबडीत आज त्याने एकदाही प्रियाला फोन केलेला नव्हता किंवा मेसेजही केलेला नव्हता आणि तिला सांगितलं सुद्धा नाही की तो बेंगलोरला जातोय म्हणून. इकडं प्रिया ही तिचं आवरून हॉस्पिटलमध्ये निघून गेली. कितीही नाही म्हटलं ना तरी तिला राहून राहून अजितची आठवण येतच होती. कामातही तिचं मन लागत नव्हतं. हा संपूर्ण दिवस तिने अजितचा फोन येईल किंवा एखादा मेसेज तर येईल या अपेक्षाने काढलेला होता. पण तसं काहीच नाही झालं. दिवस संपून संध्याकाळ झाली. प्रिया घरी आली होती. तरीही अजितची आठवण येतच होती. कामातही मन लागत नव्हतं तिचं. हा संपूर्ण दिवस तिने अजितचा फोन येईल किंवा एखादा मेसेज येईल या अपेक्षेने काढलेला होता. पण दिवस संपून संध्याकाळ झाली. प्रिया घरी आली नाही. तरीही अजितचा काही पत्ता नव्हता. घरी आल्यावरही तिचं कुठल्याच कामामध्ये लक्ष लागत नव्हतं. तिला करमत नव्हतं. दोघी सासूना किचनमध्ये रात्रीच्या जेवणाची तयारी करत होत्या. तितक्यातच प्रियाच्या मनात विचार आला की मॉमला विचारावं का म्हणून, अजित कुठे गेला म्हणून. असे तिच्या मनामध्ये प्रश्न येत होते. तरीही तिने मन घट्ट करून मॉमला विचारलंच. अजित कुठे गेला असेल असा प्रश्न तिच्या मनात तिने मॉमला विचारला. भीतीने मॉमला सगळं सांगितलं. प्रिया म्हणाली, मॉम हे सकाळी सकाळी ऑफिसला निघून गेलेत आणि आता तर डिनरची वेळ झाली तरी अजून परत आलेले नाही आहे ते. तुम्हाला काही सांगून गेलेत का ते? मॉम मात्र आश्चर्यचकित नजरेने तिच्याकडे पाहतच राहिल्या होत्या आणि तिला म्हणाल्या होत्या, अगं तो तर बेंगलोरला गेलेला आहे ना, तुला माहिती नाही का? अचानक त्याचं काहीतरी काम आलं आणि कामानिमित्त तो निघून गेला. सकाळीच सकाळी पण तुला काही म्हणाला नाही का तो जायच्या आधी? प्रिया मात्र गोंधळून मॉमकडे पाहत होती. नाही, काहीच नाही बोलले ते माझ्यासोबत. इनफॅक्ट मी उठायच्या आधीच ते निघून सुद्धा गेले. बारीक तोंड करून प्रिया म्हणाली होती. अलका म्हणाली, अच्छा, म्हणजे तू झोपेत होतीस ना, म्हणून तो मला सांगून गेला असेल बहुतेक. तू नको टेन्शन घेऊ. चल मला डिनर सर्व करू लाग आणि जेवण झाल्यावर रूममध्ये जाऊन त्याला फोन कर निवांत आणि बोल. प्रिया म्हणाली, हो ठीक आहे. असं म्हणून प्रियाने सर्वांना डिनर सर्व केला आणि स्वतःही जेवण करून साधारण 10-10:30च्या आसपास बेडरूममध्ये आली होती. आज दिवस उजाडल्यापासून ते आत्तापर्यंत अजितचा चेहरा एकदाही तिने पाहिलेला नव्हता ना त्याचा तिने आवाज ऐकलेला होता. ती त्याला खूप मिस करत होती. त्याची तिला खूप आठवण येत होती. कपडे बदलून तिने बेडवर अंग टाकलं आणि न राहून त्याला फोन लावला होता. 2-3 रिंगमध्ये फोन उचलला गेला. पण आकाश म्हणाला, हॅलो मॅडम, मी आकाश बोलतोय. बॉस मीटिंगमध्ये आहेत. ती फ्री झाली की मी कॉल करायला सांगते त्यांना. इतका वेळ अजितचा आवाज ऐकायला आतुर असलेली प्रिया मात्र आकाशच्या आवाजाने हिरमसून गेली होती. पण पुढच्याच क्षणी तिने स्वतःला सावरलं आणि त्याला म्हणाली. प्रिया म्हणाली, काही नाही, गरज नाही, मी सहज फोन केला होता त्यांना. हे विचारायचं होतं की ते सकाळपर्यंत इथे पोचतील ना म्हणून. आकाश म्हणाला, नो मॅडम, बॉस परवाच्या दिवशी येणार आहेत. प्रिया म्हणाली, बरं ठीक आहे. म्हणून खूप दुःखी मनाने प्रियाने फोन ठेवला आणि बेडवर आडवी झाली होती. मनात अजितचेच विचार घोळत होते. खूप वाईट वाटत होतं तिला की तो न सांगता निघून गेला होता. विचारत असतानाच प्रियाला कधी झोप लागली ते सुद्धा कळालं नाही. नेहमीप्रमाणे सकाळ सकाळी प्रियाला जाग आली. तिने डोळे किलकिले करून पहिल्यांदाच मोबाईल हातात घेतला. कारण तिला वाटलेलं होतं की रात्री आकाशने अजितला नक्की सांगितलं असेल की
तिने फोन केला होता म्हणून, आणि म्हणून तिने अजितला मेसेज तरी पाठवला असेल. पण तिचा भ्रम निराश झाला होता, कारण अजितचा एकही मेसेज किंवा फोन तिला आलेला नव्हता. आता तिला राहवलंच नाही. तिने घड्याळात पाहिलं तर सकाळचे 10:30 वाजलेले होते. तिच्या माहितीप्रमाणेही अजितची ही जिम करायची वेळ असते आणि आता तो जागीच असेल, म्हणून तिने न राहून त्याला कॉल केला होता. मोबाईलची रिंग जात होती, पण हलक्या पूर्ण रिंग जाऊनही पण फोन उचलला नव्हता. तो कामात असेल किंवा मिस कॉल पाहून नंतर मला फोन करेल, म्हणून प्रियाने सगळं आवरलं आणि ऑफिसला निघून गेली होती. साधारणतः दुपारच्या 1:30 वाजता पुन्हा प्रियाने अजितला कॉल केला, कारण तिला वाटत होतं की तिचा मिस कॉल तर पाहून तो फोन करेल, पण त्याचा फोन अजूनही तिला आलेला नव्हता आणि नाही त्याने मेसेज करून सुद्धा तिला कळवलेलं नव्हतं. आणि आता मात्र प्रियाचं कशातच लक्ष लागत नव्हतं. तिला राहून राहून अजितची आठवण येत होती आणि न राहून तिने फोन लावलाच. रिंग जात होती आणि पलीकडून फोन उचलला गेला होता. अजित म्हणाला, बोल. हा बोल ना, काय काम होतं तुझं माझ्याकडं? अजितचा रागीट आवाज तिच्या कानावर घुमला होता. प्रिया म्हणाली, अहो काही नाही, असंच फोन केला होता मी तुम्हाला. तुमची आठवण आली म्हणून तुम्हाला. प्रिया हळव्या स्वरातच म्हणाली होती. अजित म्हणाला, प्रिया, मी इथे कामासाठी आलेलो आहे, फिरायला नाही, आणि मी आता एका मीटिंगमध्ये बिझी आहे. प्लीज मला फोन करून डिस्टर्ब करू नकोस. अजित थोडा रागातच तिला मोठ्या आवाजातच म्हणाला होता, कारण अजित समोर सध्या त्याचे क्लायंट होते आणि फोन कॉल मुळे डिस्टर्ब झाला असे काहीसे भाव त्यांच्या चेहऱ्यावर आलेले होते आणि कपाळांवर आट्या पाडत त्याच्याकडे पाहत त्याचं बोलणं ऐकत होते, ज्यामुळे अजितला सुद्धा राग आलेलाच होता आता. आणि रागाच्या भरात त्याने फोन कट करून दिला. तो तरी काय करणार ना, एकतर त्याला बेंगलोरला जायचं नव्हतं, पण काम महत्वाचं असल्यामुळं तो तिकडं आलेला होता आणि त्याच्या अशा बोलण्याने प्रिया खूप दुःखी झालेली होती. का नसणार ना, कारण तिने 2-3 दिवसापासून त्याला बघितलेलं सुद्धा नव्हतं. का नसणार? परवाची रात्र दोघं एकमेकांच्या स्पर्शासाठी आसुरलेले आणि आज अजितचं असं कोरडेपणाने बोलणं तिला छळत होतं. अचानक मन कासावीस होऊ लागलं होतं. कितीही नाही म्हणलं ना तरी डोळ्यात अश्रू येत होते. रडतच तिला कधी तिचा डोळा लागला तिलाही समजलं नाही. असे 2-3 दिवस निघून गेले. अजित कामामध्ये बिझी होता, त्यामुळे तो प्रियाला फोन करू शकत नव्हता. एवढंच काय तर आपण प्रियाला खूप रागात बोललो हेही तो विसरून गेलेलाच होता, कारण बेंगलोरच्या कंपनीमध्ये थोडा मोठा प्रॉब्लेम झालेला होता आणि तो सॉल्व्ह करता करता अजितची दमछाक झालेली होती. पण इकडं प्रिया मात्र आत्ताच हॉस्पिटलमधून आलेली आणि कपडे चेंज करून किचनमध्ये रात्रीच्या जेवणाची तयारी करतच होती. आज जवळपास 3 दिवस पूर्ण होऊन गेलेले होते अजितला बेंगलोरला जाऊन. प्रिया तिच्या विचारातच भाजी चिरत असतानाच मध्येच अलका तिला म्हणाली, प्रिया, अगं बेटा, तुझ्या डॅडांचा फोन आला होता की अजित बेंगलोरवरून निघाला आहे. तो 2 तासांमध्ये तिथे पोहोचूनच जाईल. तर एक काम करूयात, आपण त्याच्या आवडीचं मेनू बनवूया. चालेल का तुला? मॉम किचनमध्ये येतच तिला म्हणाल्या होत्या. प्रिया म्हणाली, हो मॉम, चालेल ना, मला काही प्रॉब्लेम नाही. प्रियाच्या चेहऱ्यावर मात्र थोडंसं दुःख, आश्चर्य आणि आनंद मिश्रित असे विचित्र भाव उमटलेले होते. कंपनीमध्ये खूप मोठा स्ट्राईक केला गेला होता कामगारांनी. सोबतच इन्व्हेस्टर्सचाही काहीतरी प्रॉब्लेम होता, त्यामुळे त्याला यायला वेळ लागलाच होता. मॉम पुन्हा म्हणाल्या. आमच्या बोलण्यावर प्रिया मात्र फक्त लक्षपूर्वक त्याचं बोलणं ऐकण्याचं काम करत होती आणि खाली हात मात्र चालूच होते आणि डोक्यातही अजितचेच विचार घोळत होते. आणि आता कुठेतरी तिची ट्यूबलाईट पेटल्यासारखं तिला वाटू लागलेलं होतं आणि तिला चित्र क्लिअर होऊ लागलेलं होतं की मॉम सांगतात तेव्हा ते नक्कीच खूप जास्त बिझी असतीलच आणि कदाचित त्यामुळंच मला फोन करू शकले नाहीत ते, असा विचार प्रियाच्या मनात येतच होता. आणि विचारात तिने तिचे काम आटपून घेतलेले होते. आज जवळपास 3 दिवस उलटून गेलेले होते अजितला बेंगलोरला जाऊन, आणि इकडं प्रिया मात्र अजित सोबत आज जवळपास 3 दिवस उलटून गेलेले होते अजितला बेंगलोरला जाऊन, आणि इकडं प्रिया मात्र अजित सोबत व्यवस्थित बोलणं न झाल्यामुळं
जरा चिंतेतच होती. ना त्यासोबत फोनवर बोललेली होती, ना त्याचा कधी मेसेज आलेला होता. पण जेव्हापासून मॉमने सांगितलं आणि मनोमन तिने विचार केला की कितीही नाही म्हटलं ना तरी कामाच्या व्यापामुळं बहुधा अजितला तिला कॉल करणं जमत नव्हतं. प्रिया विचार करतच किचनमधलं सगळं काम करत होती. कितीही नाही म्हणलं ना तरी मन अजितच्या येण्याची चाहूल घेण्याचा प्रयत्न करत होती. ती वाट बघत होती अजित केव्हा येईल म्हणून. आज तर कामातही लक्ष लागत नव्हतं तिचं. हात मात्र सराईप्रमाणे काम करत होते आणि मेंदू तो मात्र अजित आल्यानंतर त्याच्याशी काय बोलायचं आणि कसं बोलायचं याची जुळवाजुळव करतच होती. स्वयंपाक करता करता कितीदा तरी प्रियाची नजर किचनमध्ये असलेल्या घड्याळांकडे जात होती. केव्हा ना रात्रीचे 9 वाजत आलेले होते हे तिला सुद्धा कळालं नाही. प्रियाने स्वयंपाक आवरला आणि ती बेडरूममध्ये फ्रेश होण्यासाठी निघून गेलेली होती. रूममध्ये येताच ती वॉशरूममध्ये जाऊन फ्रेश होऊन बाहेर आली. मनातल्या भावना कितीही नाही म्हणलं ना तरी चेहऱ्यांवर उमटत होत्या आणि अजितचा स्पर्श आठवून आपोआप तिचे गाल लाल होत होते. हातातला टॉवेल सोफ्यावर टाकून ती तशीच चालत ड्रेसिंग टेबल जवळ आली होती. स्वतःला आरशात निरखून बघत तिने चेहऱ्यांवरून हात फिरवला व एका दीर्घ श्वास घेत केस विंचरू लागली होती. केस विचारतच असतानाही तिची नजर बऱ्याचदा घड्याळांवर जात होती. अस्वस्थपणे फेऱ्या मारत बाल्कनीमध्ये जाऊन प्रिया सोफ्यावर जाऊन बसली होती. आता मात्र प्रियाला एक एक क्षण एका युगासारखा वाटत होता. कधी एकदा अजितला डोळ्यांसमोर पाहतं असं तिला झालेलंच होतं. तितक्यातच रूमचा दरवाजा वाजला आणि प्रियाची नजर आपोआप बेडरूमच्या दरवाज्यांवर गेली होती. समोर अजित उभा होता. इतक्या दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज तिला तो समोर दिसत होता. प्रिया गडबडीने जागेवर उठली आणि अजित जवळ आली होती. प्रिया म्हणाली, "आहो, तुम्ही फ्रेश होऊन घ्या, मी तुम्हाला जेवायला वाढते लगेच." अजित म्हणाला, मी आलो फ्रेश होऊन." अजित म्हणाला आणि वॉशरूममध्ये जाऊन शिरला. तर प्रिया सुद्धा किचनमध्ये निघून गेलेली होती. आजोबा, डॅड, मॉम सगळेच अजितची वाट पाहत जेवण करायचे थांबलेले होते. प्रिया अजितवर कितीही रुसली असली ना तरी आज इतक्या दिवसांनी त्याला समोर पाहून तिची मात्र कडी खुललीच होती. तिला सुद्धा खूप आनंद झालेलाच होता. एक वेगळाच उत्साह तिच्या अंगात संसारलेला होता. आनंदाच्या भरात तिने किचनमध्ये जाऊन जेवण गरम केलं आणि ते डायनिंग टेबलवर आणून ठेवू लागली होती. मॉम पण तिच्या मदतीला आलेल्याच होत्या. त्याही किचनमधून एक एक पदार्थ आणून टेबलवरती ठेवत होत्या. तर आजोबा आणि डॅडा दोघेही डायनिंग टेबल जवळ आले आणि स्वतःच्या चेअर ओढून त्यांच्यावर वरती जाऊन बसले. समोरच अजित पायऱ्या उतरून खाली येत होता आणि नेमकं प्रियाची नजर त्याच्यावर पडली होती. नेहमीप्रमाणे खूप हँडसम दिसत होता तो. ग्रे कलरचं टी शर्ट आणि ब्लॅक कलरची नाईट पॅन्ट त्याने घातलेली होती. खूप सुंदर दिसत होता तो आज. त्याची ती मस्कलक्युलर बॉडी पाहून उगीच प्रियाच्या पोटात गोळा येत होता आणि अंगांवर गोड शहारे उमटत होते. कसं तरी स्वतःला सावरत तिने सर्वांना डिनर सर्व केलेला होता. तितक्यातच अजित येऊन त्याच्या चेअरवर येऊन बसला होता आणि सगळ्यांना स्माईल देत तो डॅडाला म्हणाला होता, "डॅडा, किती मोठा घोळ घालून ठेवला होता त्या प्रथाप्रमाणे. कंपनीत मला तर खूप ताण आलेला आहे. खूप टेन्शन आलेलं होतं. सगळे कामावर भडकून सोडले होते आता. एवढंच काय तर त्याने कंपनीच्या अकाउंटमध्ये सुद्धाही खूप मोठा घोळ घालून ठेवला होता." गणेशराव म्हणाले, "हो बाळा, मलाही जेव्हा समजलं ना तेव्हा मलाही खूप टेन्शन आलं होतं. बट इट्स ओके. तू सगळं हँडल केलंस ना, चांगलं झालं." डॅडा अभिमानाने म्हणत होते. त्या दोघांचं बोलणं ऐकत ऐकत प्रिया डिनर सर्व करत होती. पण अजून एकदाही अजितने तिच्याकडे पाहिलेलं नव्हतं ना तिच्यासोबत बोलला सुद्धा नव्हता. म्हणून ती उदास होती. इतक्या मुश्किलीने अडवलेले अश्रू आता मात्र डोळ्यातून वाहण्याचा प्रयत्न करत सगळ्यांना जीवन वाढत होती. मनात विचारांचं काहूल माजलेलं होतं तिच्या, तर डोळ्यात मात्र अश्रूंची गर्दी केलेली होती. आता तिच्या लक्षात आलं की कितीही रोखले ना तरी हे अश्रू बाहेर पडल्याशिवाय राहणार नाही आणि क्षणाचाही विलंब न करता प्रिया लगबगीने किचनमध्ये गेली होती.
आलेला हुंदका आवरत प्रियाने डोळे गच्च मिटले आणि भिंतीला पाठ टेकून उभी राहिली होती. नकळत डोळ्यातून अश्रू वाहू लागलेले होते. तितक्यातच तिला तिच्या कमरेवर हाताचा स्पर्श जाणवला. प्रियाने गडबडीने डोळे उघडले आणि समोर पाहते तर अजितचा चेहरा अगदी काही इंचावरच होता आणि त्याच्या डोळ्यात खूप सगळं प्रेम आणि काळजी तिला दिसतच होती. तिच्या डोळ्यात आलेले अश्रू पाहून अजितला मात्र खूप वाईट वाटत होतं आता. आज जवळपास 3-4 दिवसातून पहिल्यांदा अजित तिला पाहत होता. चेहरा खूप सुकलेला वाटत होता तिचा. न राहून त्याने तिचे ओठ ओठांमध्ये घेतले आणि खूप पॅशनेटली तिला किस करू लागला होता. जणू त्या किसमधून तिला सांगत होता की त्याने तिला किती मिस केलं होतं या 3-4 दिवसामध्ये. प्रिया मात्र त्याच्या अचानक अशा जवळ येण्याने बावरून गेली होती. नकळत तिचे हात त्याच्या छातींवर विसावलेले होते. आता अजित तिला खूप डीपली किस करू लागलेला होता. तिचे ते मऊशार होठ तो खूप प्रेमाने चाकू लागलेला होता. कधी कधी त्याची जीभ तिच्या जिभेला भिडत होती तर त्याचा तो आवेग प्रियालाही सहन होत नव्हता. तिला श्वास जसजसे कमी पडू लागलेले होते की ती खूप अस्वस्थ व्हायला होती आणि तिची श्वास घेण्याची साठी चाललेली धडपड पाहून अजित भानावर आला होता आणि त्याने नाईलाजाने तिचे ओठ सोडलेले होते. प्रिया छातींवर हात ठेवून जोरजोरात खोकलत होती आणि तिचं ते खोकलणं पाहून अजित मात्र तिच्याकडे मुश्किल नजरेने पाहत हसत होता. अजित म्हणाला, स्वीटहार्ट, आय एम सॉरी. मी तुला खूप त्रास दिला ना, पण खरं सांगतो मी तुला खूप मिस पण केलं. खूप आठवण येत होती तुझी मला. प्रिया म्हणाली, तुम्हाला कुठं माझी काळजी आहे? मीच वेडी, सतत तुमच्या फोनची वाट पाहत असते नुसतं. असं म्हणून प्रिया अजितपासून दूर जाऊ लागली होती. अजितने तिला किती हर्ट केलं होतं हे तिच्या डोळ्यात तो सरळ सरळ पाहू शकतच होता. पुन्हा अजितने तिच्या कमरेत हात घातला आणि तिला स्वतःकडे खेचले होते. बेसावध प्रिया त्याच्या छातींवर जाऊन आदळलेलीच होती. तसा क्षणाचाही विलंब न करता अजितने तिच्या भोवती स्वतःच्या हातांचा विळखा घट्ट केला होता. त्याची मिठी इतकी घट्ट होती की प्रियालाही गुदमरल्यासारखं होऊ लागलेलं होतं. अजित म्हणाला, स्वीटहार्ट, तुझी खरंच मला खूप आठवण येत होती. एक क्षणही आता तुला मी माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही आहे. माझ्या जवळच ठेवणार आहे. असं म्हणून अजितने पुन्हा तिच्या ओठात ओठ मिसळलेले होते. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.